गुरुपौर्णिमा 10 जुलै 2025 रोजी आलेली आहे. आजपासून आपण गुरुलीलामृत किंवा श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे पारायण सुरुवात करू शकतो. तर आज मी श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे पारायण सुरुवात केलेली आहे. आपण प्रथम गणपतीची पूजा करून घेतलेली आहे. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात ही गणपतीच्या पूजनानेच केली जाते. हा ग्रंथ श्री स्वामी चरित्र सारामृत हे ग्रंथ आपण पूर्ण एका दिवशीसुद्धा वाचू शकतो किंवा 7 अध्याय असे 3 दिवससुद्धा वाचू शकतो. त्याचप्रमाणे मी हा अध्याय आता रोज 3 अशाप्रमाणे 7 दिवस म्हणजे 10 जुलैपर्यंत मी हा ग्रंथ पूर्ण करणार आहे. स्वामी समर्थांची मूर्ती अशी मी स्थापन करून घेतलेली आहे. हे कलश आहे. कोणतेही पूजन करताना कलश स्थापना ही केलीच जाते. कलश स्थापनेशिवाय पूजा ही अपूर्ण मानली जाते. त्याचबरोबर या पूजेची सुरुवात करताना आपण आधी हातात अक्षदा, गंध आणि फूल घेऊन संकल्प करून ते स्वामी समर्थांच्या चरणाशी वाहून मग या व्रताची सुरुवात करावी. आज मी नैवेद्याला साखर आणि भात दाखवलेला आहे. गुरुपौर्णिमेच्या दिवशीही आपण अशाच प्रकारे मांडणी करून आपण उद्यापन करायचं आहे.